आधीपासून हिंदी नको अशी भूमिका महाराष्ट्रात अनेक संघटना आणि पक्षांनी घेतली आहे। हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी 5 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे आणि यावरून आता आरोप प्रत्यारोप रंगले आहेत। मोर्चाची वेळ येऊ नये हा प्रयत्न करणार असल्याचं अजित पवार म्हणाले आणि यावरून उद्धव ठाकरेंनी अजित पवारांचं कौतुक केलंय, तर संजय राऊत आणि मनसे नेत्यांनी यावरून टीकास्त्र टाकलंय। अरे बाबा, त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतःच मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे। आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले आहेत की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत। आनंदाची गोष्ट आहे, कोणतरी एक धाडस दाखवतोय, सगळेच जण गुलाम झालेले नाहीयेत, त्याच्याबद्दल कौतुक आहे। आणि मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये। मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काही अत्याचार होतोय आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी असं म्हणेन की सगळ्यांचीच मुलं त्या वयातून मोठी होत असतात, त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये किती आपण भार टाकणार हा सुद्धा एक मोठा विषय आहे। ह्या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू। ही महाराष्ट्राची भूमिका आहे। 11.5 कोटी मराठी जनतेनं एका आवाजात सांगितलेलं आहे आम्हाला ही सक्ती मान्य नाही आणि ही लोकभावना मराठी जनतेची हे सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू। शेवटी लोकभावनेपुढे सरकारला झुकावं लागतं। मला तीच अपेक्षा आहे की एकंदर जनमानसांचा जो रेटा आहे आणि त्याची जी काही पब्लिक क्राय निर्माण झालेला आहे आता ह्या सगळ्या हे जे काही 2 महिने चालू आहे त्यातून जो पब्लिक क्राय निर्माण झालेला आहे तो मला वाटतं तो सरकार दरबारी त्यांच्या कानावर पोचतोय आणि मलाही तोच फील येतोय की अधिवेशनामध्ये म्हणजे सोमवारपासून जे अधिवेशन चालू होईल आणि त्यात सुद्धा हा विषय खूप गदारोळाने समोर येईल। तर मला वाटतं की हे मोर्चा होऊ नये हाच प्रयत्न करतील आणि जो काही हिंदी सक्तीचा निर्णय आहे तो मागे घेतील असा एक फील आहे। आज माझी भूमिका मी स्पष्टपणे आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे व्यक्त करणार आहे। 5वी पासून जर हिंदी तुम्ही अंमलात आणलं तर निश्चितपणे जो उद्रेक आता मराठी भाषेच्या ह्या विषयावरून होतं तो होणार नाही। कोणाला मोर्चा काढायची गरज पण पडणार नाही। महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काही लोक ह्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु राज्य शासनाने जर भूमिका घेतली की 5वी पासून हिंदी तेही ज्याला घ्यायचं असेल त्याला सक्ती न करता हिंदीचा पर्याय जर सुचवला तर ते योग्य होईल। मला असं वाटतं ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण तयार झालंय, मराठी माणूस ज्या पद्धतीने संताप व्यक्त करतोय, सरकारला उशिरा का होईना थोडी जाग यायला लागली असं दिसतंय। पण जोपर्यंत सरकार खडबडून झोपेतनं जागा होत नाही तोपर्यंत आमचा त्यांच्यावर विश्वास नाही। म्हणून मी म्हटलं खडबडून त्यांना जाग आली आहे हे दिसल्याशिवाय काही मोर्चा आम्ही मागे घेणार नाही।